नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आज दिनांक 22 मार्चच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला प्रश्न असणार आहे, अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. तर भारत कोणत्या देशासोबत सहयोग करून चंद्रयान-5 मोहीम पूर्ण करणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, जपान या देशासोबत भारत सहयोग करून चंद्रयान-5 मोहीम पूर्ण करणार आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जे इस्रोचे अध्यक्ष आहेत व्ही नारायणन यांनी 13 मार्चला चंद्रयान-5 ची घोषणा केलेली आहे. आणि ही जी मोहीम असणार आहे चंद्रयान-5, ही मोहीम जपानची अंतराळ संस्था जे जक्सा आहे त्याच्या सहयोगाने लॉन्च केली जाणार आहे किंवा पूर्ण केली जाणार आहे. या मोहिमेविषयी आपल्याला एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की या चंद्रयान-5 मोहीममध्ये जे रोवर असणार आहे त्याचं वजन हे तब्बल 250 किलोग्रॅम एवढं असणार आहे. आणि या मोहिमेचा उद्देश काय असेल तर चंद्राच्या पृष्ठभूमीचा सखोल अभ्यास करणे, हे उद्देश आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तसेच इतर काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर जी गगनयान मोहीम आहे ती भारताची पहिली मानव अंतराळ मोहीम असणार आहे. भारताचं अंतराळ स्थानक उभं करण्याचं लक्ष्य आहे 2035 हे वर्ष. भारताचे मानवाला चंद्रावर उतरवण्याचे लक्ष्य आहे 2040. तसेच आपल्या 3 चंद्रयान मोहिमा या अगोदर झालेल्या आहेत. ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चंद्रयान 1 2008 साली झालेले आहे. चंद्रयान 2 2019ला, त्यावेळी इस्रोचे अध्यक्ष होते के. सिवन. आणि चंद्रयान 3 2023ला पार पडलेले आहे. अध्यक्ष होते एस. सोमनाथ. आणि या चंद्रयान 3 मोहिमेमुळेच भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातला पहिला देश बनलेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तसेच जे इस्रो आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. याचं लॉंग फॉर्म असेल इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. सध्या अध्यक्ष आहेत व्ही नारायणन. मुख्यालय आहे बँगलोर या ठिकाणी. आणि याची स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 1969ला. त्यानंतर मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट असणार आहे. नुकतंच आपण MPSC, TCS आणि IBPS पॅटर्ननुसार वर्षभर चालणारी चालू घडामोडीची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आणि ही टेस्ट सिरीज ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही प्रकारे विद्यार्थ्यांना सोडवता येणार आहे. आणि ही वर्षभर चालणारी अशी टेस्ट असणार आहे. यामध्ये प्रत्येक रविवारी महत्त्वाच्या 50 प्रश्नांची टेस्ट होणार आहे. जे विद्यार्थी टेस्ट देणारे असतील त्यांची रँक सुद्धा यामध्ये आपण सांगणार आहोत. तसेच जी झालेली टेस्ट असणार आहे त्याचं डिटेल असं स्पष्टीकरण सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना याद्वारे दिलं जाणार आहे. एकूण 52 टेस्ट असणार आहेत. आणि या टेस्ट सिरीजसाठी फक्त आपण फीस ₹299 एवढी ठेवलेली आहे. संपूर्ण वर्षभरासाठी ही टेस्ट सिरीज असणार आहे. याची सुरुवात ही उद्या म्हणजेच 23 मार्चला होणार आहे. तर ती जी काही 23 मार्चची डेमो टेस्ट असणार आहे ते सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत असणार आहे. ती टेस्ट सर्वांनी सोडवायची आहे. आणि त्यानंतरच आपल्या या टेस्ट सिरीजला तुम्ही ॲडमिशन घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न असणार आहे, हॉकी इंडिया प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, हरमनप्रीत सिंग याला नुकतंच हॉकी इंडिया प्लेयर ऑफ द इयर हे अवॉर्ड देण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही हरमनप्रीत सिंग आहे, जो की भारतीय हॉकीपटू आहे, त्याला हॉकी इंडिया प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबत अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, याच हरमनप्रीत सिंगला नुकतंच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हॉकी इंडिया प्लेयर ऑफ द इयर महिला कॅटेगरीमध्ये पुरस्कार देण्यात आलेला आहे सविता पुनिया हिला. हे सुद्धा नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तसेच क्रिकेटर ऑफ द इयर 2024 पुरुष विजेता ठरला आहे जसप्रीत बुमराह, जो की भारतीय गोलंदाज आहे. आणि क्रिकेटर ऑफ द इयर 2024 महिला कॅटेगरीमध्ये अमेली कीर, जी की न्यूझीलंडची क्रिकेटपटू आहे, तिला हा सन्मान देण्यात आलेला आहे. हे सुद्धा एक्स्ट्राचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, कोणत्या राज्यात राजीव युवा विकासम योजना सुरू करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, तेलंगणा. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत.
तर ही जी काही राजीव युवा विकासम योजना आहे ती नुकतंच तेलंगणा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. याद्वारे राज्यामध्ये SC ST अल्पसंख्याक बेरोजगार जे युवक असणार आहेत त्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी कर्ज दिलं जाणार आहे आणि कर्जाची रक्कम असणार आहे 3 लाख रुपये. तर ही आपल्याला रक्कम लक्षात ठेवायची आहे. या योजनेचा उद्देश काय असेल तर 5 लाख बेरोजगार जे असणार आहेत त्या राज्यामधील त्या युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश या योजना सुरू करण्यामागचा आहे. या योजनेवर तब्बल 6,000 कोटी रुपये खर्च हे केले जाणार आहे. हे आपल्याला महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तसेच तेलंगणा या राज्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा, राजधानी आहे हैदराबाद आणि या तेलंगणा राज्याची स्थापना झाली होती 2 जून 2014ला. अगोदरचं जे आंध्र प्रदेश राज्य होतं त्या राज्यामधून विभाजन करून या तेलंगणाची निर्मितीही करण्यात आलेली आहे. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच इतर काही महत्त्वाच्या शासकीय योजना आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर पहिली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. सुरुवात झाली होती 25 डिसेंबर 2000 साली. याचा उद्देश होता गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. सुरुवात झाली होती 8 एप्रिल 2015ला. याद्वारे लहान उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा केला जात असतो 20 लाखांपर्यंत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. सुरुवात झाली होती 24 फेब्रुवारी 2019ला. याद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदतही दिली जाते. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना. सुरुवात झाली होती 28 ऑगस्ट 2014ला. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना. सुरुवात झाली होती 23 सप्टेंबर 2018ला. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2016ला याची सुरुवात झालेली आहे. स्वच्छ भारत अभियान सुरुवात 2 ऑक्टोबर 2014ला. मेक इन इंडिया याची सुरुवात 25 सप्टेंबर 2014ला आणि स्टार्टअप इंडिया सुरुवात झाली होती 16 जानेवारी 2016ला. या अत्यंत महत्त्वाच्या शासकीय योजना आहेत, त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे त्रिनिदाद व टोबॅगो या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी स्टुअर्ट यंग. हे या त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर राजधानी आहे या देशाची पोर्ट ऑफ स्पेन आणि चलन आहे त्रिनिदाद टोबॅगो डॉलर. त्यासोबतच इतर देशांचे जे प्रमुख नव्याने निवडून आलेले आहेत किंवा बनलेले आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर आयर्लंडचे पंतप्रधान बनले आहेत मायकेल मार्टिन, घानाचे पंतप्रधान जॉन महामा, फ्रान्सचे पंतप्रधान फ्रँकॉइस बायरो, मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम, व्हिएतनामचे प्रमुख बनले आहेत लोंग कोंग, श्रीलंकेचे पंतप्रधान हरिनी अमरसूर्या, श्रीलंकेचे राष्ट्रपती बनले आहेत अनुरा कुमारा दिसानायके, थायलंडचे पंतप्रधान पेटाकटर्न शिनावात्रा, इराणचे राष्ट्रपती मसूद पेजिश्कियान, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती बनले आहेत सिरिल रामाफोसा, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी, लेबननचे पंतप्रधान नवाफ सलाम, बेल्जियमचे नवीन पंतप्रधान बायडी वेबर, आयर्लंडचे पंतप्रधान मायकेल मार्टिन आणि जर्मनीचे चान्सलर बनले आहेत फ्रेडरिक मर्च. हे इतर महत्त्वाचे जे देशांचे प्रमुख आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या राज्याने पर्यटकांवर 50 रुपये प्रति व्यक्ती शुल्क लावण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए सिक्कीम. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच सिक्कीम या राज्याने राज्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांवर प्रति व्यक्ती 50 रुपये फी आकारायचं धोरण ठरवलेलं आहे. तर ही फी जी असणार आहे ती 30 दिवसांसाठी वैध असणार आहे आणि ही 15 मार्च पासून जी फी आहे ती आकारायला सुरुवात झालेली आहे आणि असा करणारा सिक्कीम हा देशामधील आपल्या पहिल्याच राज्य ठरलेला आहे. म्हणून हा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि असं का करण्यात आलेलं आहे तर राज्य शासनानं असं सांगितलेलं आहे की जे काही त्या राज्यामधील इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे त्याच्या सुधारण्यासाठी जे काही पैसा लागणार आहे ते याद्वारे उभारलं जाणार आहे. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच सिक्कीमचा मुद्दा आलेला आहे तर त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे गंगटोक, मुख्यमंत्री आहेत प्रेम सिंग तमांग आणि राज्यपाल आहेत सध्या ओम प्रकाश माथुर. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच PMIS ॲप कोणी लॉन्च केले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी निर्मला सीतारामन यांनी नुकतंच हे
PMIS नावाचं ॲप हे लॉन्च केलेलं आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. याचं लाँग फॉर्म असेल प्रधानमंत्री इंटर्नशिप ॲप. नुकतंच जे केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आलेलं होतं 2024-2025 सालचं, यामध्ये प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्याचाच एक पार्ट म्हणून हे ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर या योजनेद्वारे पुढील 5 वर्षामध्ये जे टॉपच्या 500 कंपन्या आहेत त्यामध्ये 1 कोटी युवकांना इंटर्नशिप हे दिलं जाणार आहे. याचा कालावधी 12 महिन्यांचा असणार आहे. प्रति महिना इंटर्नशिपमध्ये स्टायपेंड म्हणून ₹5,000 अनुदान हे सरकारकडून दिलं जाणार आहे आणि तसेच वन टाइम ₹6,000 त्या विद्यार्थ्याला किंवा इंटर्नशिप करणाऱ्याला दिले जाणार आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, विश्व जल दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 22 मार्चला विश्व जल दिवस अर्थात वर्ल्ड वॉटर डे साजरा केला जात असतो. त्यानंतर इतर काही महत्त्वाचे दिनविशेष आहेत मार्च महिन्यामध्ये, ते सुद्धा आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. 1 मार्चला शून्य भेदभाव दिवस आणि विश्व नागरी सुरक्षा दिवस साजरा केला जात असतो. 3 मार्चला विश्व वन्यजीव दिवस, 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस, 7 मार्चला राष्ट्रीय जन औषधी दिवस, 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस, 12 मार्चला धूम्रपान निषेध दिवस, 15 मार्च विश्व ग्राहक हक्क दिवस, 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो आणि 20 मार्चला विश्व चिमणी दिवस साजरा केला जात असतो. हे अत्यंत महत्त्वाचे दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच क्रिस्टोफर लक्झन भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? आणि जर उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, न्यूझीलंड या देशाचे हे क्रिस्टोफर लक्झन सध्या भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच शनी ग्रहाच्या नवीन चंद्रांचा शोध लावण्यात आला. या ग्रहाच्या चंद्रांची एकूण संख्या आता किती झाली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 274. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच आशिया खंडातील सर्वश्रेष्ठ हवाई अड्डा कोणता बनला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, दिल्ली एअरपोर्ट. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच रायसिना डायलॉग 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, नवी दिल्ली या ठिकाणी हे रायसिना डायलॉग 2025चं आयोजन करण्यात आलेलं होतं. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच रमाकांत रथ यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, ते कवी होते रमाकांत रथ. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, फिट इंडिया कार्निवलचे आयोजन कुठे करण्यात आले होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, नवी दिल्ली या ठिकाणी हे फिट इंडिया कार्निवल 2025चं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच सेंट्रल बँकिंगकडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतरचा प्रश्न होता, विश्व चिमणी दिवस कधी साजरा केला जातो? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, 20 मार्चला विश्व चिमणी दिवस अर्थात वर्ल्ड स्पॅरो डे साजरा केला जात असतो. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता, नुकतेच किती खेळाडूंना 2024चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय डिटेलमध्ये अतिशय सुंदरपणे कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे की विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे चालू घडामोडींचा अभ्यासही करत आहेत. याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षांमध्ये होणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. त्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, एकूण 4 व्यक्तींना 2024 सालचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, अत्यंत सोपा प्रश्न असणार आहे की नुकतेच दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहे. याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या सोप्या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपलं इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडीच्या मोफत ऑनलाईन टेस्ट आणि स्टडी मटेरियल हे आपण त्या ठिकाणी टाकत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.